आणि देव करायला लागले. असं सहज एखादा जर नवीन जर माळकरी जर झाला ना, माहिती आम्हाला याच्या मागे तुम्ही काय केलं ते, अरे पण तो करू लागला. म्हणून लोकांच्या म्हणण्यावर लोकांकडे त्या गवळींचं मात्र ध्यान नसायचं मला, कारण ते आपल्या मस्तीमध्ये आपल्या आनंदामध्ये त्या ठिकाणी परमात्माचं चिंतन करायचं. अभंगाचं आपुलियाचा विसर भोळा, आपुलियाचा विसर भोळा, आपुलियाचा विसर भोळा, आपुलियाचा विसर भोळा आहे ना, म्हणजे सहज अनायास त्यांच्याकडून मात्र त्या ठिकाणी गोविंद कळा कौतुक, त्या परमात्म्याचे जे ते कळा, त्या परमात्म्याच्या ज्या लीला आहेत किंवा नामस्मरण म्हणा, ते सहज मात्र त्यांच्या मुखातून त्या ठिकाणी निघायचं. सहज त्यांच्याकडून परमात्मा परमार्थ जो आहे तो सहज घडत होता. म्हणून सांगतात आपुलियाचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुक. सहज त्या ठिकाणी मात्र त्या गोविंदाच्या ज्या कला म्हणा, त्या लीला म्हणा, त्या ठिकाणी सहज त्या उच्चारण करायच्या. आणि सहज उच्चारण करत असल्यामुळे त्यांचं अंतकरण कसं होतं, शुद्ध झालेलं होतं. आणि म्हणून त्यांच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी तो परमात्मा येऊन बसलेला होता. पण असा परमार्थ करत असताना त्या ठिकाणी लोक मात्र त्या ठिकाणी त्यांना हसत होते. त्या अभंगाचं तुका म्हणे हासे जण, तुका म्हणे हासे जण,
त्यांना सांगतात महाराज की त्या तुकोबाराय सांगत आहे तुका म्हणे असे जन नाही कान ते कारण त्या गवळणी ते परमार्थ करत असताना मात्र राणामध्ये जायचे मी घेऊन जाणार आहे गोधन घेऊन जाणार आहे तुम्ही सुद्धा आपल्या आपल्या गाया घेऊन राणामध्ये या तिकडेच मात्र गाया चारून तिकडेच मात्र नाना प्रकारचे आपण काय करू खेळ खेळू असं त्या ठिकाणी परमात्म्याने सांगितलं आणि मग ते गोपाळ परमात्मा है ना दुसऱ्या दिवसापासून त्या राणामध्ये गेले राणामध्ये गेल्याच्या नंतर नाना प्रकारच्या त्या राणामध्ये परमात्म्याने लगोरी विट्टू दांडू वगैरे नाना प्रकारचे त्या ठिकाणी खेळ खेळलेत आणि खेळ खेळल्याच्या नंतर आता दुपारची वेळ झाली आणि वेळ झाल्याच्या नंतर ते गोपाळ म्हटले कृष्णा बस झालं आता खेळायचं आता मात्र आम्हाला काय झालेली आहे भूक लागलेली आहे आणि खाली पेट भजन ना होतं गोपाला आहे का नाही खाली पोट मात्र भजन सुद्धा होत नाही तेव्हा खेळणं कसं होईल महाराज है ना भजनाला काही ताण लागत नाही खेळण्याला तरी जोर लागतो महाराज पण खाली पोट मात्र ते सुद्धा होत नाही म्हणून त्या ठिकाणी ते गोपाळ सांगतात खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख पोटात जर भूक जर लागलेली असले ना तर काहीच गोड वाटत नाही खरं सांगा तुम्हाला कीर्तन गोड वाटू लागलं का आता खरं सांगा बरं है ना उगा जबरदस्ती नाही तसं नाही मनापासून है ना गोड लागत नाहीत मला त्याने सांगितलं आता थकलो आम्ही सकाळपासून खेळू लागलो काही वळते हाणून थकले काही खेळून थकले त्याने सांगितलं आता मात्र आणि असं म्हटल्याच्या नंतर परमात्म्याने काय केलं महाराज मग त्या साऱ्या गोपाळांना मात्र यमुनेच्या किनारी नेलं सुंदर असं त्या ठिकाणी असं सुंदर असा खडक पाहिला त्या खडकावर साऱ्या गोपाळांना मात्र एकत्रित केलं आणि प्रत्येकाच्या शिदोऱ्या परमात्म्याने त्या ठिकाणी आणलेल्या आहेत त्या ठिकाणी एकत्रित केल्या आणि एकत्रित केल्याच्या नंतर त्या साऱ्या मुलांना जे गोपाळ होते त्यांना सारे असं कमळाकार बसवलं आणि बसवल्याच्या नंतर साऱ्याच्या शिदोऱ्या एक एक करून म्हणजे एकत्रित करून त्या गोपाळांना परमात्मा काय वाटू लागले मला त्या शिदोऱ्या म्हणजे त्या ठिकाणी तो काला जो आहे तो त्या ठिकाणी वाटू लागलेत आणि त्या संतांच्या कृपेने आपल्याला हा काला भेटलेला आहे त्या संतांच्या कृपेने आपल्याला त्या ठिकाणी हरिनामाचा खिशेरी काला म्हणा त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी आपण जर विचार करा जीव ब्रह्म ऐक्याचा काला म्हणा है ना प्रकार आहे म्हणून त्या ठिकाणी खरा जो काल आहे जीव ब्रह्म ऐक्याचा काल आहे पण तो काला मात्र आपल्याला संतांच्या कृपेने प्राप्त होत असतो म्हणून त्या संतांचे आपण एक वेळेस भजन करू ज्ञानेश्वर Krishna
वाटिका उत्तम लोका कुंडलिका गोपाल कृष्ण भगवान देव रे पांडुरंगा पारी वल्लभराय वल्लभ पारी गुणगा जय जय अरे त्याला राजा करुण वेदा देव मानव रामा जगदीश मान राजा उगुरी नारद गीत मेरा गोनिया पांडुरंगा आव ठेवले काने आलिन्या राजा देवाला वेदा देवता सग मानव माता पिता राजा प्रकट गुरुगुरी विश्वब्रह्माची केली राम जनार्दने वैविध्यपदे तुल्या सिद्धार राजा केवळ वेदाचा संत मंगला ज्ञान राजा तुकाराम स्वामी गुरुदास स्वामी मूर्ती भागवता मारू तुकाराम आरती संग्रात पाद शरण देते तुकोबाती अवकर श्री तुकाराम स्वामी गुरुदास माता मंगली माय दाखव्या मार तुकाराम तुकार बोले जीवन तुकार वाचाली होरा विश्वनी मस्तक धरिया तुकाराम स्वामी गुरुदास माता मंगली माय दाखव्या मार तुकाराम